नमस्कार, मी गौरी पैकर मुंबई आउटलुक मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज दिनांक 4 मार्च, पाहूया टॉप 10 घडामोडी। गेले 3 महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत होते। त्यांचा राजकीय वरदहस्त असल्याने हे घडलं असा थेट आरोप देखील सातत्याने होत होता। सोबतच मुंडेंचा राजीनामा घ्या अशी देखील मागणी होत होती। मात्र मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी टाळाटाळ केली, त्यामुळे राजीनामा घेतला नाही। दरम्यान काल संतोष देशमुख यांना कसं मारलं याचे फोटो समोर आले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र पेटून उठला। यानंतर अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते। यासोबतच आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा देखील दिला। बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली। या प्रकरणावरून कालपासूनच राज्याचं राजकारण तापलं असून सोबतच आज धनंजय मुंडे यांनी आज मंत्रिपदाचा राजीनामा दिला। यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी सडकून टीका केली आहे। छगन भुजबळ आणि पुण्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं असं स्टेटमेंट आलंय की नैतिकतेवर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाय। पण धनंजय मुंडेंचं ट्विट आलंय आणि मुंडेंच्या ट्विटमध्ये नैतिकतेचा नही नाहीये अशा शब्दात त्याने टीका केली। जे झालं ते चांगलं झालं। अजित पवार आणि फडणवीस यांची नियत महत्वाची आहे। एवढी मोठी घटना होऊन मगरुरी जशीच्या तशीच आहे। एवढी मोठी घटना झाल्यानंतर त्यांना पश्चाताप देखील होणार नाहीये। असं करून हे सर्वांच्या नजरेतून उतरणार आहेत। एक दिवस यांची लंका डुबणार। यांची मगरुरी आणि मस्तीखोरमुळे यांची लंका पाण्यात डुबणार आहे। हे लयाला जाणार आणि पाताळात देखील जातील अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार असे सुतोवाच करुणा शर्मा यांनी 2 दिवसांपूर्वीच केले होते। यानंतर आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा सुपूर्द केल्यानंतर राजकारणात अनेक प्रतिक्रिया उमटताना दिसून आल्या। आज राजीनाम्यानंतर माध्यमांशी बोलताना करुणा शर्मा मुंडे यांनी वक्तव्य केलंय, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार याबद्दल मी 2 तारखेला रात्रीच पोस्ट टाकली होती। माझे ही सूत्र आहेत। धनंजय मुंडे यांचा राजीनामा नैतिकतेच्या आधारावर नाही तर त्यांची हकालपट्टी झालेली आहे असंही करुणा शर्मा यावेळी म्हणाले। धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्यानंतर त्यांनी ट्विटद्वारे आपली पहिली प्रतिक्रिया दिली। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनच ठाम मागणी आहे। या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झालेत। माझ्या सतसत विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला मला डॉक्टरांनी दिलाय। त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा हा मुख्यमंत्र्यांकडे दिलाय असं ट्विट त्यांनी केलं। अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आक्रोशानंतर आज धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय। यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत अधिकृत पत्रक जाहीर देखील करण्यात आलंय। यामध्ये धनंजय मुंडेंच्या हत्या प्रकरणाशी संबंध नाही, नैतिकतेच्या मुद्द्यावरून हा राजीनामा घेतल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं। धनंजय मुंडे यांच्या राज्याच्या अन्न पुरवठा मंत्री पदावरून अखेर राजीनामा घेण्यात आलाय। गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात सोमवारी समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या पाशवी हत्येच्या अमानुष फोटो आणि व्हिडिओने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती। दरम्यान खासदार पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना मंत्रिपदच द्यायला नको होतं, राजीनामा आधीच द्यायला हवा होता अशी प्रतिक्रिया त्यावेळी त्यांनी दिली। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची माहिती समोर येताच सर्वांनाच मोठा धक्का बसला। आरोपींनी किती क्रूर आणि अमानुषपणे संतोष देशमुख यांची हत्या केली याचे फोटो आणि व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले। ते पाहून अनेकांनी देखील प्रतिक्रिया दिल्या। दरम्यान महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामध्ये काम करणाऱ्या अभिनेता पृथ्वी प्रतापने संताप व्यक्त केलाय। त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटच्या स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केलाय। गुजरात मधील वन्यजीव बचाव, पुनर्वसन आणि संवर्धन केंद्र असलेल्या वनतारा वाईल्ड लाईफचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं। वनतारामध्ये सध्या 2000हून अधिक प्रजाती आणि 1.5 लाखांहून अधिक संकटात सापडलेल्या आणि धोक्यात आलेल्या प्राण्यांची काळजी घेतली जाते। वनतारा वाईल्ड लाईफ मध्ये असलेल्या प्राण्यांची काळजी कशा प्रकारे घेतली जात आहे याची पाहणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली।
आज चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनलच्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारतीय संघ हा खेळणार आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने सलग 11वा नाणेफेक गमावलाय. सामन्याचा नाणेफेक ऑस्ट्रेलियाने जिंकून दुबई आंतरराष्ट्रीय मैदानावर प्रथम फलंदाजीचा निर्णय हा घेतलाय. भारतीय प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून ऑस्ट्रेलिया संघात मात्र 2 बदल करण्यात आले.